श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा। पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। जयांचा जगी जन्मनामार्थ झाला, दयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जय जय रघुवीर समर्थ। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। याज्ञवल्क्यं मुनिं वन्दे सन्त ज्ञानेश्वरं तथा। आद्य कीर्तनकाराय नारदाय नमो नमः। देवर्षि नारद महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे। मधवाक शून्यासी वजवावे, कृपा कटाक्षे करुण्या। तुम्ही श्रोते जगदीश तेथ माझी विपत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलही करितो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। मुखी बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भावहा वागवी पूर्णमाथा। जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जय जय रघुवीर ट्रान्सफर व्हायला की नाही कर मी काढतो बघे.
केला चालू साईड पण करायची खाली साईड थोडं मध्ये काय असेल तर ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ब्रह्मचैतन्य श्री गुरु राया ब्रह्मचैतन्य श्री गुरु राया आता मला हे लोक कवर होतात तिथपर्यंत ये ना मग आगे ये ना फक्त एकदम हळू नाही तर मग ते बरोबर आपल्याला ये
बाहेर आल्यावर येईल जय जय रघुवीर समर्थ. विवेक चूडामणी आचार्य म्हणताय, संतेन प्रतिबंधः संसार हेतो दृष्टा तेषाम एकम मूलम प्रथम विकारो भवत अहंकारः. अध्यात्म मार्गात जाताना अनेक अडथळे येतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे अडथळे माणसाला संसारात बांधून ठेवणारेच हे सगळे अडथळे. पण या सगळ्यामध्ये मुख्य गुण असेल त्यांचा लीडर, तर तो अहंकार, मीपणा, अहंता, अभिमान, तो दूर केल्याशिवाय काही आम्हाला अध्यात्मात प्रगती करता येणार नाही. मुला देवा कुठा. झाड तोडायचं असेल तर फांद्या तोडून उपयोग नाही हो, मुळावर घाव घालायला हवा, तर आम्हाला आमची पुढे प्रगती करता येईल. या अभिमानाला मुळापासून उपटून काढायचं आहे. मला वाटतं माझ्या वयाची जी असतील त्यांना माहितीये, सुट्टी लागली की माळा साफ करण्याची एक मोठी कामगिरी असायची आणि त्यातल्या त्यात जो उंच असेल त्याला आई फुलावर उभी करायची. माळ्यावरचं सगळं सामान काढायचं, साफसफाई करायची, बहुतेक सगळं जागेवर जायचं. एखादीच वस्तू आई म्हणायची नको आता ही, मग ती टाकून दिलेली वस्तू कचरा कुंडीत आपण आणतो का परत? नाही आणत. तसं याला दूर फेकून द्यायचंय, तो परत येता कामा नये आपल्याकडे. या विकारांचं, विचारांचं इतकं प्रदूषण आमच्या जवळ आहे, त्यामुळे तो आम्हाला दिसत नाही. खरं म्हणजे आम्ही त्याचेच एक अंश आहोत. मग तो आमच्यापासून दूर का बरं गेला? तर हे अहंकार, अभिमान, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार आम्हाला बांधून ठेवतात. त्याच्या पुढे आम्हाला बघताच येत नाही. ह्याच्यामध्येच आम्ही सगळे गुंतून गेलेलो आहोत. मग आम्हाला तो कसा दिसणार? मग आधी हे आमचे विचारांचं, विकारांचं जे प्रदूषण आहे ते दूर केल्याशिवाय त्याच्यापर्यंत जाता येणार नाही. आत्मरूप तो प्रगट तुझं पुढे करील आनंदून, तो आमच्या जवळच आहे. सगळीकडे आम्ही शोधतोय. गावात कळस आणि काकेला कळसा काय म्हणतात तसं आहे ते आमचं. जवळचं आहे परी भेटेना. का बरं? आम्हाला संतांना तो भेटलाय, आम्हाला नाही भेटलाय. कारण आरशावर जी धूळ असते ना, धूळ पडली की आम्ही चेहरा बघायला गेलो तर दिसेल का नाही, ती धूळ आधी आम्हाला साफ करावी लागते, तेव्हा आम्हाला आमचा चेहरा त्याच्यात स्पष्ट दिसतो. त्या भगवंताला येण्यासाठी आम्ही जागाच ठेवली नाही हो. हे एवढं प्रदूषण सगळं आमच्यामध्ये आहे, ते दूर केल्याशिवाय तो येणार नाही. म्हणून मूळ पदार्थ कवी काय म्हणतात? दूर दे अहंभाव फेकून मनुजा, दूर दे अहंभाव फेकून ये बाहेरी निज हृदयाचे मंदिर तू सोडून, स्वामीसाठी सर्व सिद्धता तेथे ठेव करून, तू बाहेर आल्यावर मग येईल तो चालून, आत्मरूप तो प्रगट तुझ पुढे करील आनंदून, दूर दे अहंभाव फेकून मनुजा, दूर दे अहंभाव. आता एक फक्त आपल्या दत्त जयंतीच्या उत्सवाचा वेळ या, गणपती झाले की यांची तयारी सुरू होते. सगळी होते की नाही? 1-2 तासाचं कीर्तन, पण त्याची तयारी 4 महिन्या अगोदर सगळी तयारी करायची. मग अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आमच्यामध्ये जर म्हणजे बाहेर यायला हवा असेल तर विचारांचं, विकारांचं प्रदूषण दूर झाल्याशिवाय तो आहे हे आम्हाला दिसत नाही, दिसणार नाही आम्हाला. म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले बघा, चित्ती अहंतेचा ठाव, जिव्हे सकल शास्त्रांचा सराव, तरी मग कोटी